मुंबईत ठाकरे बंधू मराठी मुस्लिम फॅक्टरवरती लक्ष केंद्रित करणार आहेत। मुंबईतील मराठी मुस्लिम मतदार आपल्या बाजूने राहावे यासाठी ठाकरे बंधूंनी रणनीती आखली। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं मराठी मुस्लिम मतदारांच्या कॉम्बिनेशनवरती विशेष लक्ष आहे। उद्धव आणि राज ठाकरेंकडून मराठी मुस्लिम फॅक्टरला सर्वाधिक प्राधान्य दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लोकसभा आणि विधानसभेला मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला माहीम, गोवंडी, मानखुर्द, वांद्रे पूर्व, भायखळा या भागामध्ये मुस्लिम फॅक्टरचा मोठा पाठिंबा मिळाला होता। तो मुस्लिम मतदार आपल्या सोबत तसंच आपला मूळ मराठी मतदार आपल्या सोबत राहावा यासाठी रणनीतीही ठरवली जाते। ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीतील जागा वाटपाच्या अनुषंगाने काल भाजप कार्यालयामध्ये महायुतीच्या नेत्यांची दुसरी बैठक पार पडली। जागा वाटपावरती युतीतील नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे। शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी ही माहिती दिली आहे। तर 1 ते 2 दिवसांमध्ये जागा वाटपाचा प्रश्न सुटेल असा विश्वास भाजप आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे। तर जागा वाटपावरती सोमवारपर्यंत अंतिम निर्णय होईल असं मत खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं आहे। आज जी जागांची चर्चा झाली त्यामध्ये काही ज्या जागा आहेत त्या जागा उद्यापर्यंत आम्ही वरिष्ठ पातळीवर देखील त्या नेऊन त्या जागांची देखील चर्चा होईल आणि या 2 दिवसामध्ये हे चर्चेचं जे काही आमचं चालू आहे ती चर्चा पूर्ण होईल। बघा, अंतर्गत प्रश्न असतो प्रत्येक पक्षाचा, त्यांना समजवणं किंवा त्यांच्याशी चर्चा करणं हे त्या पक्षातील नेत्यांचं काम आहे। त्यावरती मी प्रतिक्रिया देणं उचित होत नाही। नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपसोबत जाण्यास शिवसेनेचा विरोध कायम आहे। दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेतृत्वामध्ये युतीच्या पार्श्वभूमीवरती अजून कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती आहे। गणेश नाईकांमुळे नवी मुंबईतील शिवसेनेचे कार्यकर्ते हे नाराज असल्याची माहिती आहे। तर सर्व 111 जागा या लढवण्याची तयारी असल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलंय। हे बघा, ती त्यांची भूमिका असेल, आमची भूमिका युतीची आहे। जर उद्या ते लोक बोलले नाहीच युती करायची आणि उद्या वरून जर सांगितलं की नाही युती करायचं तर आम्ही पण एकली चलोर लढायला आम्ही पण तयार आहोत का? आम्ही काही शांत बसणार नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवस मुंबईतल्या पूर्व पश्चिम उपनगराला भेट देणार आहेत। राज ठाकरे आज आणि उद्या पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगराचा दौरा करणार आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मनसेकडून अनेक शाखा या नव्यानं सुरू केल्या जाणार आहेत। या शाखांचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आज मुंबई दौऱ्यावरती आहेत। मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या महत्त्वाच्या 2 बैठका पार पडणार आहेत। दुपारी 12:30 वाजता मुंबई काँग्रेसची बैठक पार पडेल। तर या बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा आढावा घेतला जाणार आहे। मुंबईमध्ये आणखी कोणाला सोबत घ्यायचं की स्वबळावरती सगळ्या जागा लढवायच्या यावरती पुन्हा एकदा आज आढावा घेतला जाणार आहे। त्यानंतर महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या संदर्भात दुपारी 2 वाजता टिळक भवनामध्ये बैठक होईल। निवडणुकीच्या रणनीतीबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वसई विरारच्या दौऱ्यावरती आहेत। शिंदे आज इच्छुक उमेदवारांच्या भेटी घेणार असून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। तसंच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संघटनात्मक तयारीचा आढावाही घेणार आहेत। आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावरती आहेत। मुंबईनंतर आता आदित्य ठाकरे आज पुण्यामध्ये प्रेझेंटेशन देऊन पुण्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत। मुंबईत आम्ही काय करून दाखवलं आणि पुणे शहराचं काय झालं या सगळ्याचं सादरीकरण आदित्य ठाकरे आज पुण्यात करणार आहेत। पुण्यातील मेळाव्यामध्ये हे सादरीकरण होणार आहे। तर पुण्यातील विविध समस्यांवरती, प्रश्नांवरती प्रकाश टाकत आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंच्या सेनेकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। नाशिकमध्ये महाविकास आघाडीत एकत्रित लढणार अशी चर्चा आहे। मात्र मनसेला सोबत घेण्यावरून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये मतभिन्नता असल्याचं दिसतंय। मात्र काँग्रेस स्वतंत्र लढणार असेल तर हरकत नाही, आम्ही बाकी पक्ष मविया म्हणून लढू अशी भूमिका ठाकरेंच्या सेनेनं घेतली आहे। ठाकरेंच्या सेनेचा राजीनामा दिलेले पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा आज भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान संजोग वाघेरेंनीही आजच्या भाजप प्रवेशाला दुजोरा दिलाय। संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभेची निवडणूक ठाकरे शिवसेनेकडून लढवलेली होती। वाघेरे यांना 6 लाख मतं मिळाली होती। मात्र शिंदे सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला होता। 2029ची लोकसभा भाजपनं स्वबळावरती लढण्याचा निर्णय घेतल्यास वाघेरे हे भाजपमध्ये संभाव्य उमेदवार असू शकतात।
नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसकडून पदाधिकाऱ्यांना जबाबदारी द्यायला सुरुवात झाली आहे. नांदेडच्या भास्कर भिलवंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नायगाव तालुक्यामध्ये राजकीय बल असलेल्या भास्कर भिलवंडे यांच्या नियुक्तीकडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या दिशेनं राष्ट्रवादीचं समीकरण असल्याचं मानलं जात आहे. नांदेडमध्ये भाजपकडून शिवसेनेच्या निवडणूक समितीच्या सदस्यांना सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याचा आरोप शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी केलाय. शिवसेनेची 50% जागांची मागणी असताना भाजपकडून केवळ 6 जागा देण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्याबरोबरच तुमच्या किती जागा निवडून येणार आहेत असे प्रश्न विचारून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा अपमान केला जात असल्याचा आरोपही पाटील यांनी केलाय. भाजपकडून सन्मानपूर्वक जागा वाटप झालं तर युतीसाठी तयार आहोत, अन्यथा शिवसेना स्वबळावरती किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून निवडणूक लढवेल अशी भूमिकाही आमदार हेमंत पाटील यांनी स्पष्ट केली आहे. आणि भाजपचे प्रमुख नेते यांच्यावर या बैठका झालेल्या आहेत. परंतु काल रात्री शिवसेना जिल्हा प्रमुख विनय गिरडे यांनी मला असं सांगितलं की अत्यंत अपमानास्पद अशी वागणूक तिथं देण्यात येत आहे. नांदेड उत्तर दक्षिणचे आमदार शिवसेनेचे असताना 81 पैकी केवळ 6 जागा घ्या असा प्रस्ताव भाजपकडून आलेला आहे. तर हे अपमानास्पद असं हे वागणूक आहे. या शहराचे दोन्ही आमदार असताना 60% जागा दिल्या पाहिजे, पण 60 नाही तर किमान 50% जागा तरी त्यांनी दिल्या पाहिजे शिवसेनेत. अकोला महापालिकेत महायुती एकत्र लढण्याची शक्यता आहे. मात्र निवडणूक जाहीर झाल्यानंतरही तिन्ही पक्षांच्या स्तरावरती कोणतीही प्राथमिक चर्चा आणि नियंत्रण एकमेकांना देण्यात आलेलं नाही. ठाकरे सेनेकडून शिंदेंच्या सेनेमध्ये आलेले महानगर प्रमुख राजेश मिश्रा यांना सोबत घेण्यास भाजपचा विरोध असल्याची चर्चा आहे. कारण 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजेश मिश्रा यांनी अपक्ष लढत 2500 मतं घेतली होती. त्यामुळे भाजप उमेदवाराचा 1283 मतांनी पराभव झाला होता. मावळत्या महापालिकेमध्ये भाजपचे स्वबळावरती 80 पैकी 48 नगरसेवक होते. त्यामुळे भाजप इतर दोन्ही पक्षांना एकत्रित 20 पेक्षा जास्त जागा सोडण्यास तयार नाहीये. भावना पक्षाची आणि आमची पण अशी आहे की महायुती झाली पाहिजे. आपण जर राज्यात महायुती म्हणून काम करतो तर जिल्ह्यातही महापालिकेतही आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तो जो स्पिरिट आहे त्या स्पिरिटनं आपण गेलो पाहिजे. 80 पैकी 50 जागा आमच्या वेरिंग असताना महायुतीमधल्या घटक पक्ष जे आहेत त्यांना जेवढा अपेक्षित शेअर आहे तेवढा आपण देऊ शकता. त्यामुळे एखाद्या अडचण येऊ शकते. मात्र माझी प्रामाणिक भावना आहे की काही का असेल आपण युती झाली पाहिजे, आपण सोबत लढलो पाहिजे. भाजपचे आमदार रणधीर भाऊ सावरकर जे इथले त्या पक्षाचे सर्व आहेत त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला आणि त्यांना विचारलं की आपल्याला महायुती करायची आहे की नाही, म्हणजे आम्हाला निर्णय घ्यायला मोकळं. तर त्यांनी सांगितलं की आमची इच्छा आहे महायुती करण्याची, पण त्याकरता एकदा बैठक घेऊन बसू. महायुतीमध्ये एकत्र लढण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा दुजोरा दिलेला आहे. म्हणून आम्हाला चांगल्या पद्धतीने सामोरं जायचं आहे निवडणुकीला. तुर्तास तरी आम्ही एकत्र लढण्यास कटिबद्ध आहोत. अकोला महापालिकेसाठी जाहीरनामा तयार करण्यासाठी भाजप लोकांच्या सूचना आणि प्रस्ताव मागवणार आहे. हे प्रस्ताव प्रत्यक्ष ऑनलाईन आणि लिखित स्वरूपामध्ये असणार आहे. यासाठी भाजपनं जाहीरनामा तयार करण्यासाठी पक्षातील 25 नेत्यांची समिती तयार केली आहे. भाजप जाहीरनाम्यामध्ये प्रत्यक्ष जनतेला सहभागी करून घेत असल्याचं निवडणूक प्रमुख असलेले विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी म्हटलंय. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला बाहेर ठेवून आम्ही निवडणुका लढणार आहोत. सुनील तटकरे आणि संपूर्ण तटकरे कुटुंब यांना बाजूला ठेवणार आहोत असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी केलंय. मुंबईत ज्याप्रमाणे राष्ट्रवादीला बाहेर ठेवलंय त्याचप्रमाणे रायगडच्या जनतेनं सुद्धा सुनील तटकरे यांना बाहेर का ठेवू नये असा सवाल उपस्थित करत त्यांनी तटकरेंवरती जोरदार टीका केली आहे. तसंच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला बाजूला ठेवून झेडपीवरती आमचीच सत्ता आणू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील शेरे पंजाब कॉलनी परिसरामध्ये बागेश्वर धाम सरकार पूज्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा प्रथमच 3 दिवसीय दिव्य दरबार आणि कथाकथन सोहळा आयोजित करण्यात आलाय. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या माध्यमातून अंधेरीमध्ये या भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जातोय. याआधी विधानसभा निवडणुकीपूर्वी मीरा रोड परिसरात झालेल्या कार्यक्रमामुळे महायुतीला मोठा फायदा झाल्याचं निरीक्षण असल्यामुळे त्याच पार्श्वभूमीवरती हा धार्मिक सोहळा विशेष चर्चेत आहे.
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. सकाळी मतदानाला सुरुवात झाली त्याच वेळी नगरपरिषद शाळेच्या मतदान केंद्र 4 मधील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. नाशिकच्या सिन्नरमधील प्रभाग 2च्या मतदान केंद्रावरती बोगस मतदाराला पकडण्यात आलंय. निवडणूक अधिकाऱ्यांनी बोगस मतदाराला पोलिसांच्या ताब्यात दिलाय. भावाच्या जागेवरती मतदानासाठी आलेल्या मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकारामुळे काही काळ मतदान हे थांबवण्यात आलं होतं. सिन्नर नगर परिषदेच्या 3 जागांसाठी आज मतदान पार पडतंय. बारामती नगर परिषदेसाठी आज मतदान होत आहे. बारामती नगर परिषदेमध्ये 41 नगरसेवक आणि एका नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर झाली होती. 41 पैकी 8 जागा या बिनविरोध करण्यात अजित पवारांना यश आलंय. बारामतीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि भाजप, शिवसेना आणि बहुजन समाज पक्षाचे उमेदवार हे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक उभी आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारतंय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलंय. पुण्यातील तळेगाव नगर परिषदेमध्ये आज 6 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडतेय. तळेगावसह लोणावळ्यातील 2 जागांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडतेय. मात्र सर्वांचं लक्ष लागलंय तळेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीकडे, कारण मावळचे आमदार सुनील शेळकेंचे बंधू सुदाम शेळके हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी नगर परिषदेसाठी मतदान पार पडत आहे. 16 प्रभागातील 32 नगरसेवक पदासाठी आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी मतदान होत आहे. दरम्यान फुरसुंगी नगर परिषदेच्या प्रभाग 4 मधील बूथ क्रमांक 3 मधील ईव्हीएम मशीन हे बंद पडलंय. जय भवानी चौकातील जिल्हा परिषद शाळेतील ईव्हीएम मशीन हे बंद पडलेलं आहे. वाशिम नगर परिषदेसाठी सुधारित कार्यक्रमानुसार आज मतदानाला सुरुवात झाली आहे. थंडीचा जोर वाढल्यामुळे सकाळच्या टप्प्यामध्ये मतदानाचा टक्का हा घसरण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. यात भाजप, ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एमआयएम यांच्यामध्ये प्रामुख्यानं लढत होण्याची शक्यता आहे. यामध्ये वाशिमच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, ओझर आणि चांदवड नगर परिषदेच्या 6 जागांसाठी संध्याकाळी 5:30 या कालावधीमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. सिन्नरमधील 3, ओझरमधील 2 आणि चांदवड इथं एका जागेसाठी आज मतदान पार पडतंय. नाशिकच्या सिन्नर नगर परिषदेची निवडणूक ही राज्यात चर्चेत असलेले माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासाठी महत्त्वाची मानली जाते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि भाजपला या ठिकाणी ठाकरे शिवसेनेकडून मोठं आव्हान उभं करण्यात आलंय. या ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. नगराध्यक्ष पदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 54 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस युतीकडून सुहास शिरसाट तर महाविकास आघाडीच्या वतीनं राजेंद्र ठोंबरे हे उमेदवार रिंगणामध्ये आहेत. सोलापुरातील मंगळवेढामध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रशासनानं आदर्श मतदान केंद्र उभारली. मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मंगळवेढा नगर परिषदेसाठी आज मतदान होत आहे. तर या मतदान केंद्रावरती फुग्यांची आणि फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. मतदारांना सुलभ मतदान करता यावं यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यात. मतदान करून आलेल्या मतदारांसाठी मतदार सेल्फी पॉइंट देखील बनवलेला असून आता या आदर्श मतदान केंद्रामुळे मतदानाचा टक्का किती वाढणार हे पाहावं लागेल. यवतमाळ नगर परिषदेकरता आज मतदान होत आहे. यवतमाळ शहरामध्ये 248 मतदान केंद्रावरती 2,32,315 मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. मतदान केंद्रावरती निवडणूक विभागाकडून महिला सखी बूथ म्हणून महिला विश्वचषक जिंकल्यानंतरची थीम ही ठेवण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगर परिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतेय. देऊळगाव राजा शहरातील उर्दू शाळेतील मतदान केंद्रावरती मतदान होत आहे. मतदारांनी भल्या मोठ्या रांगाही लावलेल्या आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.